महायुतीमध्ये आहोत, जपून बोला. शिवसेना आमदार निलेश राणेंची बंधू नितेश राणेंना जाहीर समज. धाराशिवमधील संघर्षावरून राणे बंधूंमध्ये वादाची कळ. तर तुम्ही टॅक्स फ्री आहात, नितेश राणेंचं प्रत्युत्तर. उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबरोबरच मनसेकडून एकला चलोरेची सुद्धा चाचपणी. राज ठाकरे कोणता निर्णय घेणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष. मुंबईतल्या शिवसेनेच्या निरीक्षकांची आज मातोश्रीवरती बैठक. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मुंबई निरीक्षकांची नेमणूक. सेना मनसे युतीच्या संदर्भातही चर्चेची शक्यता. शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा उद्या एकाच मंचावर येणार. पुण्यामधल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट इथे होणाऱ्या कार्यक्रमाला दोन्ही नेते उपस्थित राहणार. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, बच्चू कडू यांचा इशारा. रत्नागिरीजवळ मुंबई गोवा महामार्गावरती एलपीजी टँकर आणि मिनी बसमध्ये भीषण अपघात. काही काळ वाहतूक ठप्प. 2 गाड्या आणि घरांनाही आग. मुंबई ते पुणे दरम्यानचा प्रवास आणखी वेगवान होणार. द्रुतगती महामार्ग 10 पदरी करण्याचा निर्णय. 14,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित. देशभरामध्ये कोरोनाचे आणखी 4 बळी. मृतांची संख्या 59 वर. 5,755 रुग्णांवरती सध्या उपचार सुरू. नाशिकमध्ये पावसामुळे भाजीपाल्याचं अतोनात नुकसान. आवक घटल्यामुळे मेथी, शेपू, पालक, वांगी, टोमॅटो सुद्धा महागले. फळभाज्या 60 रुपये तर पालेभाज्या 80 रुपयांवर. संत श्री गजानन महाराजांची पालखी वाशिम जिल्ह्यामध्ये पोहोचली. पातूरच्या घाटामध्ये टाळ मृदुंगाचा गजर.